नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। आयुष्याच्या महामार्गावरती मार्गक्रमण करत असताना आपल्याला आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करायचे आहे। ध्येय हे निश्चित कालावधीमध्ये साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्न व स्वप्नांचे फळ असते। ध्येय निश्चित करण्याची कला शिकून ध्येय साध्य करायला शिका। यामध्ये ध्येय कसे निश्चित करायचे एवढेच सांगण्यात आलेले नसून ध्येयपूर्तीचा मार्गक्रमण कसे करायचे हेही सांगितले आहे। आपले ध्येय उच्च पातळीवरती निश्चित करा आणि ते साध्य करा। ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचे तत्व। ध्येय हे विस्तृत असले पाहिजे। ध्येय साध्य करण्याचा टप्पा हा विस्तृत असायला पाहिजे। कमीत कमी 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष। यामुळे आपल्या अडचणी ज्या येतात, दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्यामधून आपल्याला ध्येय साध्य करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही आणि आपले ध्येयावरती आपण काम करू शकतो किंवा आपलं जे ध्येय आहे त्यावरती आपण लक्ष केंद्रित करू शकतो। ध्येय साध्य करण्यासाठी काही गोष्टींचं आपल्याला लिखाण केलं पाहिजे। तर आपले ध्येय आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे त्या आपण सर्व गोष्टी किंवा आपल्यात येणारे जे अडथळे असतील तेही आपण लिहून काढले पाहिजेत। तुम्हाला यातून नेमके काय हवे आहे किंवा ध्येय साध्य झाल्यानंतर आपल्याला यातून होणारा फायदा, त्याचा फायदा ठरवा आणि तुमची सध्याची परिस्थिती आणि काय आहे त्याचे मोजमाप करा। आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला ज्या अडचणी येत असतील त्या ज्या वारंवार अडचणी येतात त्या एकदा आपण लिहून काढल्या पाहिजे आणि त्यावरती काय उपाययोजना करायच्या यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे। आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी काही गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे। काही ज्ञान आपल्याला मिळवावं लागणार आहे। आपल्याला त्यातून काय साध्य करायचं आहे याचा आपण पूर्णपणे अभ्यास करून त्याच काही वेळा कामातून तर काही वेळा अनुभवातून आपल्याला माहिती मिळत जाते आणि त्या अनुभवातून आपल्याला ज्ञानाची माहिती मिळवली जाते। आपले ध्येय पूर्ण झाले आहे असेच चित्रपट आपल्याला आपल्या डोळ्यासमोर रंगवायचा आहे। कोणतीही सकारात्मक गोष्टीचा आपण जेवढा विचार करतो तेवढी ती गोष्ट पॉझिटिव्हिटीने आपल्या समोर येते आणि आपल्याला त्यातून आनंद मिळतो आणि युनिव्हर्सलाही पॉझिटिव्ह गोष्टी ह्या समजतात आणि आपण जे मनात किंवा आपल्या स्वप्नात जे साकार करत असतो तेच ते प्रत्यक्ष आपल्याला दिसू लागते। सकारात्मक मानसिकता ठेवायची आहे। वैयक्तिकरित्या पुढाकार घेऊन आपल्याला आपले काम पूर्ण करायचे आहे। सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींचे चित्र किंवा त्यांचे भाषण आपल्याला ऐकून त्यामधून आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। अतिरिक्त परिश्रम घेण्याची इच्छा शक्ती। आपल्याला कोणतेही स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपल्याला खूप कष्ट करण्याची गरज असते। रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आपल्याला आपल्या स्वप्नाचा पाठलागा केला पाहिजे, करून काम केले पाहिजे। जोपर्यंत आपले स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आपल्या स्वप्नाचा पिछा सोडला नाही पाहिजे किंवा पाठलागा करत राहिलं पाहिजे आणि चांगला दृष्टिकोन ठेवला पाहिजे। उत्साहाने काम केले पाहिजे। अपयशातून बोध घेण्याची वृत्ती। जर आपण कधी काम करत असताना आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये अपयश आलं तर त्या अपयशातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि नवीन दिशा निवडली पाहिजे। हार न मानता पुन्हा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे। प्रत्येक गोष्टीवरती मात करून पुढे जाईल त्याचे स्वप्न साकार होईल। अपयशातून काहीतरी बोध घ्यायचा आहे आणि ज्या मुद्द्याच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला साकार करायच्या आहेत आणि आपले काम पुढे न्यायचे आहे। कोणतेही संकट समोर आले तरी आपल्याला त्याला धैर्याने तोंड द्यायचे आहे। वेळ आणि पैसा यांचे आपल्याला उत्तम पद्धतीने अंदाजपत्र तयार करता आले पाहिजे। आपल्याला आपल्या वेळेचे आणि पैशाचे उत्तम नियोजन करता आले म्हणजे अर्धे काम आपले पूर्ण झाले असे होत असते। आत्मविश्वासाने वागून स्वतःला शिस्तीमध्ये ठेवा। तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे याची खात्री बाळगा। तुम्ही निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच आपले स्वप्न पूर्ण झाले आहे असे आपण वारंवार मनाला बिंबवत जा। लोकांशी व्यवहार करताना कौशल्यपूर्वक व्यवस्थापन करा। खेळकर बना, विनोद करा, पण कोणाच्या भावनेशी खेळू नका। ध्यानात ठेवा, तुम्ही जिंकण्यासाठी
त्यासाठी जन्मला आहात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.